Hi friends, now start new topic vector in standard 12 section 1 मधला हा टॉपिक आहे आपला व्हेक्टर. ऑलरेडी आपण 11th स्टँडर्ड मध्ये फिजिक्स मध्ये हा ऑलरेडी स्टडी केलेला आहे. न्यू सिलेबस मध्ये काय केलं आहे, 11th मधून हा सिलेबस मधून कमी केलेला आहे 11th आणि 12th मध्ये हा टॉपिक काय केलेला आहे, ऍड केलेला आहे. ओके, थोडंसं आपण तुम्ही 11th मध्ये फिजिक्स मध्ये स्टडी केलेला आहे, इथे थोडी रिव्हिजन आपण स्टार्ट करूया. ओके, वेक्टर मध्ये आपण फर्स्ट डेफिनेशन स्टडी करतो, ती कोणती? स्केलर. ओके, फर्स्ट डेफिनेशन असते स्केलर, सेकंड डेफिनेशन असते वेक्टर. ओके, व्हॉट इज मीन बाय स्केलर? Scalar means a quantity which can be described by only magnitude. It is called scalar. Okay, a quantity which can be described by only magnitude. It is called scalar. Okay, and vector ची definition काय? A quantity which can be described by magnitude as well as direction. Both magnitude and direction असेल, it is called vector. Okay, magnitude and direction. Okay, scalar means काय? Only magnitude आणि vector means काय? Magnitude as well as direction. A quantity which can be described by magnitude and direction is called vector quantity. Okay, आता scalar quantity vector quantity मध्ये magnitude चा उल्लेख केलाय. magnitude means काय? फर्स्ट magnitude ची डेफिनेशन आपल्याला माहिती पाहिजे. magnitude. Okay, a magnitude is defined as the length of line segment AB. For example, ही लाइन सेगमेंट AB आहे. मॅग्निट्यूड ही डिफाइन करताना जे मॉड्युलस चिन्ह आपण यूज करतो मॅथमॅटिक्स मध्ये, त्या नोटेशनचा इथे यूज केलेला आहे. ओके, मॅग्निट्यूड. ओके, मॅग्निट्यूड ही जी काय AB आहे ती मॉड मध्ये दाखवले. इथं रीड करताना असं रीड करायचं, मॅग्निट्यूड AB बार. Magnitude AB bar is equal to length of AB. Okay, magnitude means length. Magnitude means काय आहे? Length. तर magnitude ची definition काय आहे? Magnitude is defined as the length of line segment AB. लाइन सेगमेंट AB ची जी काय लेंथ असेल किंवा साइज असेल, magnitude means काय? लेंथ असेल किंवा साइज असेल. लेंथ अँड और साइज. ओके, मग लेंथ असेल, साइज असेल तर त्याला आपण काय बोलतो? मॅग्निट्यूड बोलतो. मग लेंथ एक स्पेसिफिक लेंथ असेल तर ती मॅग्निट्यूड असेल, मीन्स काय असेल? स्केलर असेल. मॅग्निट्यूड मीन्स काय? लेंथ असेल तर ते मॅग्निट्यूड मिळाली, मीन्स आपल्याला स्केलर क्वांटिटी मिळाली. मग आणि वेक्टर क्वांटिटी मीन्स काय? मॅग्निट्यूड म्हणजे लेंथ पण पाहिजे, डायरेक्शन पण पाहिजे. इट इज कॉल्ड मॅग्निट्यूड. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी असं घेतलं, फर्स्ट एक्झाम्पल घेतलं मी असं AB. सेकंड एक्झाम्पल घेतलं मी ओके, फोर एक्झाम्पल मी घेतले. फर्स्ट एक्झाम्पल जी घेतलेलं आहे, लाइन सेगमेंट AB दिले. या लाइन सेगमेंट AB ला स्केलर म्हणता येईल का, वेक्टर म्हणता येईल आपल्याला? ओके, इथे ऑब्झर्व केलं तर आपल्याला A आणि B ह्या लाइन सेगमेंटची एक स्पेसिफिक लेंथ सांगता येईल. स्पेसिफिक लेंथ सांगता येते मीन्स मॅग्निट्यूड सांगता येते. मग मॅग्निट्यूड सांगता येत असेल तर ती कोणती क्वांटिटी झाली? वेक्टर क्वांटिटी झाली. याला काय बोलता येईल? सॉरी, कोणती क्वांटिटी झाली? स्केलर क्वांटिटी झाली. याला मला काय म्हणता येईल? स्केलर म्हणता येईल. ओके, आता सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा, स्टार्ट इथे झालेला आहे. ओके, मग स्टार्ट झाल्यानंतर जी डायरेक्शन दिले ती डायरेक्शन कंटिन्युअस होत गेलेली आहे. ओके, डायरेक्शन दिल्यामुळे काय झालंय? कंटिन्युअस होत गेलेलं आहे. ही तर मला स्पेसिफिक लेंथ सांगता येत नाहीये. ओके, इथं डायरेक्शन भेटते मला. ओके, एरो दाखवल्यावर मला डायरेक्शन भेटते, पण इथं स्पेसिफिक लेंथ सांगता येत नाहीये. मग स्पेसिफिक लेंथ सांगता येत नसेल तर लेंथ सांगता येत नाही, मीन्स मॅग्निट्यूड मला सांगता येत नाही. मग मॅग्निट्यूड सांगता येत नाही तर स्केलर नाहीये ते किंवा वेक्टर नाहीये, दोन्ही पण नाही. स्केलर पण नाहीये, वेक्टर पण नाही. थर्ड एक्झाम्पल मध्ये बघा, दोन्ही साईडला एरो दाखवले. दोन्ही साईडला एरो दाखवले मीन्स डायरेक्शन दाखवलेली आहे, पण इथे सुद्धा आपल्याला मॅग्निट्यूड सांगता येत नाही. एक स्पेसिफिक मॅग्निट्यूड नसल्यामुळे हे सुद्धा काय नाहीये? स्केलर पण नाहीये, वेक्टर पण नाहीये. ओके, आता फोर्थ एक्झाम्पल जे आहे इथे बघा, फोर्थ एक्झाम्पल मध्ये AB ही एक स्पेसिफिक लेंथ मला माहिती आहे आणि AB ला मी डायरेक्शन पण मला माहिती आहे. मग डायरेक्शन पण माहिती आहे, लेंथ पण माहिती आहे, मीन्स मॅग्निट्यूड पण माहिती आहे मला.
ओके, आणि डायरेक्शन पण माहिती आहे. मीन्स कोणतं झालं हे एक्झाम्पल, व्हेक्टर क्वांटिटीचं झालं. हे एक्झाम्पल कोणत्या क्वांटिटीचं झालं, व्हेक्टर क्वांटिटीचं झालं. ओके, मग व्हेक्टर समजून आणि स्केलर समजून घेण्यासाठी महत्वाचं काय आहे, मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड म्हणजेच काय, एक लेंथ, एक स्पेसिफिक लेंथ किंवा साईज. स्पेसिफिक लेंथ साईज असेल तर ते काय असतं, मॅग्निट्यूड असते. मॅग्निट्यूड असेल तर त्याला काय म्हणणार आपण, स्केलर. म्हणजे फर्स्ट एक्झाम्पल आहे यामध्ये लेंथ आहे, मॅग्निट्यूड आहे, मीन्स स्केलर आहे. फोर्थ एक्झाम्पल मध्ये काय आहे, मॅग्निट्यूड पण आहे, डायरेक्शन पण आहे, दोन्ही आहे, मीन्स ते कसलं एक्झाम्पल आहे, व्हेक्टर क्वांटिटीचं एक्झाम्पल आहे. ओके, आता व्हेक्टर आपण नोटेशन दाखवताना, व्हेक्टर राईट करताना ए बी आणि वरती काय दाखवायचा, बार, इट इज कॉल्ड व्हेक्टर. नोटेशन डिनोट करताना कसं केलं जातं, ए बी बारने रीड करायचं आहे. ओके, ए बी बार मीन्स व्हेक्टर. ओके, फर्स्ट 3 डेफिनेशन्स लक्षात आल्या, स्केलर, व्हेक्टर, मॅग्निट्यूड. ओके, स्केलर मीन्स अ क्वांटिटी which can be described by only magnitude, it is called scalar. And vector means a quantity which can be described by magnitude as well as direction, it is called vector. Okay, and magnitude means, magnitude is defined as the length of line segment AB, means magnitude AB bar is equal to length of AB. इथे आपल्याला लेंथ काढायची झाली तर आपण डिस्टन्स फॉर्म्युलाचा काय करू शकतो, यूज करून इथे लेंथ फाइंड करू शकतो. ओके, 3 डेफिनेशन्स काय आल्या लक्षात आल्या. Next, types of vector. Types of vector. The first definition is zero vector. the first definition काय आहे, झिरो वेक्टर. तर झिरो वेक्टर कशाला म्हणणार, a vector whose magnitude is zero, ज्याची मॅग्निट्यूड 0 आहे, इट इज कॉल्ड काय आहे, झिरो वेक्टर. ज्याची मॅग्निट्यूड 0 मीन्स लेंथ 0 आहे, इट इज कॉल्ड झिरो वेक्टर. आणि तो इंडिकेट करताना इथे केला जातो 0 बारने. ओके, किंवा ज्याचा इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट तो सेमच पॉइंट असेल, इट इज कॉल्ड झिरो वेक्टर. इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट मीन्स हा ए बी वेक्टर आहे. ओके, ए आणि बी याची डायरेक्शन मी इकडे दाखवली, तर हा काय झाला, इनिशियल पॉइंट झाला. ओके, आणि हा काय झाला, टर्मिनल पॉइंट झाला. ओके, मग इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट सेमच असेल, इथेच असेल, तर ह्याला काय म्हणणार मी, झिरो वेक्टर म्हणणार. का तर इथे मॅग्निट्यूड मला काय मिळणार आहे, 0 मिळणार आहे. ओके, मीन्स इनिशियल आणि टर्मिनल पॉइंट सेम असेल, इट इज कॉल्ड झिरो वेक्टर. ओके, सेकंड टाइप आहे युनिट वेक्टर. युनिट वेक्टर काय असेल डेफिनेशन, युनिट मीन्स मॅथमॅटिक्स मध्ये आपण काय म्हणतो, 1. युनिट मीन्स मॅथमॅटिक्स मध्ये 1. अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज युनिटी, युनिटी मीन्स 1, इट इज कॉल्ड युनिट वेक्टर. ज्याची मॅग्निट्यूड 1 असेल त्या वेक्टरला काय बोलायचं, युनिट वेक्टर. अ वेक्टर हुज मॅग्निट्यूड इज 1, इट इज कॉल्ड युनिट वेक्टर. ओके, सेकंड डेफिनेशन युनिट वेक्टर. थर्ड आहे co-initial or co-terminal vector. ओके, co-initial vector आणि co-terminal vector कशाला म्हणायचं पहा. टू वेक्टर्स आहेत आपले, ए बार आणि बी बार, हे 2 वेक्टर्स आहे. या 2 वेक्टरचा इनिशियल पॉइंट काय सेम आहे. दोन्ही वेक्टरचा इनिशियल पॉइंट जर सेम असेल, इट इज कॉल्ड को इनिशियल वेक्टर. को इनिशियल वेक्टर मीन्स काय, दोन्ही वेक्टरचा इनिशियल पॉइंट काय आहे, सेम आहे, इट इज कॉल्ड को इनिशियल वेक्टर. ओके, द सेकंड पार्ट. ओके, सेकंड मीन्स काय, दोन्ही वेक्टरचा जो टर्मिनल पॉइंट सेम असेल, इट इज कॉल्ड को टर्मिनल पॉइंट. को टर्मिनस पॉइंट मीन्स दोन्हीचा इनिशियल पॉइंट जर सेम असेल तर को इनिशियल पॉइंट्स, आणि दोन्हीचा टर्मिनल पॉइंट काय असेल, सेम असेल तर को टर्मिनल पॉइंट, को टर्मिनल वेक्टर. ओके, लक्षात आलं. नेक्स्ट टाइप आहे इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर कशाला म्हणणार,
two or more vectors are equal if they have same magnitude as well as direction. एक किंवा एक पेक्षा जास्त वेक्टर कधी इक्वल असतील त्यांची काय असेल सेम मॅग्निट्यूड म्हणजे सगळ्या वेक्टर समजा 2 वेक्टर असेल 3 वेक्टर्स असतील फॉर एक्झाम्पल हा ए बार असेल हा बी बार असेल हा सी बार असेल ओके तर तिन्ही वेक्टर काय असतील त्यांची मॅग्निट्यूड काय असेल सेम मीन्स लेंथ काय असेल सेम आणि डायरेक्शन पण असेल इट इज कॉल्ड काय आहे को टर्मिनल equal vector okay means a bar is equal to b bar is equal to c bar म्हणजे तिन्ही वेक्टरची जर मॅग्निट्यूड इक्वल असेल तर इट इज कॉल्ड इक्वल वेक्टर ओके देन निगेटिव्ह वेक्टर ओके फॉर एक्झाम्पल हा ए बी वेक्टर आहे आपला ओके याची डायरेक्शन मी ए कडून बी कडे राईट केलेली आहे डायरेक्शन दाखवताना कुठून कुठे दाखवले ए कडून बी कडे जर डायरेक्शन आपली चेंज झाली तर आपण त्याला काय राईट करणार बी ए बार ओके आता डायरेक्शन कुठून कुठे दाखवले बी कडून ए कडे दाखवलेले आहे ओके जर डायरेक्शन आपली अपोजिट झाली तर तो वेक्टर आपण राईट करताना कसा राईट करणार निगेटिव्ह वेक्टर फॉर एक्झाम्पल ए बी बार इज इक्वल टू ए बार असेल तर बी ए बार इज इक्वल टू मायनस ए बार ओके का तर डायरेक्शन काय झाले डायरेक्शन जर आपली अपोजिट झाली तर तो वेक्टर काय असतो निगेटिव्ह वेक्टर असतो मीन्स आपण असे राईट करू शकतो दॅट इज ए बी बार इज इक्वल टू मायनस बी ए बार मीन्स आपल्याला जर डायरेक्शन चेंज केली की आपल्याला वेक्टर काय होतो निगेटिव्ह वेक्टर होतो एवढं आपल्या लक्षात राहिलं पाहिजे ओके नेक्स्ट आहे ती निगेटिव्ह वेक्टर नेक्स्ट आहे फ्री वेक्टर मीन्स काय एक प्लेन आहे प्लेन मध्ये फॉर एक्झाम्पल मी इथे ए बार वेक्टर घेतला ओके ए बार मी 3 ठिकाणी राईट केलाय मीन्स काय ए बार वेक्टर जो आहे तो एका प्लेन मध्ये किंवा स्पेस मध्ये तुम्ही कुठेही हे केला हलवला तुम्ही तर पण त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर चेंज होत नसेल इट इज कॉल्ड फ्री वेक्टर ओके डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड चेंज करायची नाहीये ओके ए बार हा वेक्टर इथून इथे राईट केला किंवा इकडे नेला कुठेही नेला तर त्याची मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन जर बदलत नसेल इट इज कॉल्ड फ्री वेक्टर बी बार इथे आहे बी बारची डायरेक्शन खालच्या साईडला इकडे पण खालच्या साईडला दोन्ही वेक्टरची काय आहे मॅग्निट्यूड सेम आहे डायरेक्शन सेम आहे जरी त्याला रोटेट केला तर त्याला काय बोलायचं फ्री वेक्टर मीन्स हा ए बार आणि बी बार हा काय आहे फ्री वेक्टर आहे ओके मग टाइप्स ऑफ वेक्टर्स मध्ये कोणत्या डेफिनेशन साठी केला झिरो वेक्टर युनिट वेक्टर को इनिशियल वेक्टर को टर्मिनस वेक्टर इक्वल वेक्टर निगेटिव्ह वेक्टर फ्री वेक्टर ओके नेक्स्ट डेफिनेशन आहे ती को लिनियर वेक्टर कोलिनियर वेक्टर हा टू वेक्टर्स कोलिनियर आहेत हे केव्हा म्हणणार ए बार अँड बी बार हे टू वेक्टर्स कोलिनियर आहेत असं आपल्याला म्हणायचं झालं एकतर ते काय पाहिजे दोन्ही वेक्टर पॅरलल पाहिजेत किंवा एकाच लाईनवरचे दोन्ही वेक्टर पाहिजेत बोथ वेक्टर्स आर पॅरलल टू दी ईच अदर किंवा अलॉंग विथ दी सेम लाईन एकाच लाईनवरचे ते दोन्ही वेक्टर असतील किंवा ते दोन्ही वेक्टर एकमेकाला काय असतील पॅरलल असतील फॉर एक्झाम्पल हा ए बार आणि हा बी बार हे पॅरलल असतील तरी सुद्धा ते काय आहेत कोलिनियर आहेत आणि जर ते एकाच लाईनवरचे दोन्ही वेक्टर असतील हा ए बार असेल हा बी बार असेल एकाच लाईनीवरचे दोन्ही वेक्टर असतील तरी ते काय आहेत कोलिनियर वेक्टर आहेत ओके मीन्स काय पाहिजे ते पॅरलल पाहिजेत किंवा अलॉंग विथ दी सेम लाईन काय होणार टू वेक्टर्स आर
collinear vectors if they have parallel to the each other and along with the same line. मॅथमॅटिकली राईट करायचं झालं कोलिनियर वेक्टर तर a बार इज इक्वल टू t इंटू b बार. ही डेफिनेशन खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला मॅथमॅटिकल दाखवण्यासाठी. आपल्याला कोलिनियर वर थेरम आहे, थेरम आपल्याला एक्झाम्पल बोर्ड एक्झाम्पल विचारले जातात, थेरम आहेत, एक्झाम्पल आहेत. कोलिनियर एक एक्झाम्पल किंवा थेरम बोर्डला आपल्याला येऊ शकतो. ही डेफिनेशन जी आहे ती महत्वाची मॅथमॅटिकली. ओके, टू व्हेक्टर्स कोलिनियर कधी असते? वन व्हेक्टर इज अ स्केलर मल्टिपल ऑफ अनदर व्हेक्टर. ओके, ए बार आणि बी बार हे दोन काय आहेत? व्हेक्टर आहेत, ए बार आणि बी बार. आणि टी जो आहे हा स्केलर आहे. टी जो आहे तो काय आपला स्केलर आहे. वन वेक्टर इज ए स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर, इट इज कॉल्ड कोलिनियर वेक्टर. ओके, मग कोलिनियर वेक्टर मीन्स लक्षात आलं, मॅथमॅटिकली लक्षात राहणं खूप महत्वाचं आहे आणि स्टेटमेंट मध्ये लक्षात राहणं खूप महत्वाचं आहे. ओके, दोन वेक्टर पॅरलल असतील तरी ते कोलिनियर आहेत, एकाच लाईन वरचे दोन वेक्टर असतील तरी ते कोलिनियर आहेत. आणि वन वेक्टर इज ए स्केलर मल्टिपल ऑफ अनदर वेक्टर, हे सुद्धा काय आहे? कोलिनियर आहेत. एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल डेफिनेशनचा यूज करावा लागणार आहे. ओके, टाइप्स ऑफ वेक्टर्स मध्ये आपण ह्या डिफरंट डेफिनेशन स्टडी केलेल्या आहेत. ओके, आपण यामध्ये दोन लॉ स्टडी करायचे आहेत. एक ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन, वेक्टर एडिशन स्टडी करायचं आहे आणि पॅरलोग्राम ऑफ लॉ ऑफ वेक्टर एडिशन स्टडी करायचं आहे. फर्स्ट स्टडी करूया ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर एडिशन. ओके, हा ए बी सी हा माझा ए बार बी बार. ओके, मीन्स पहा इथे ए बार ए बी साइड आहे ती मी ए बार ने इंडिकेट केले, बी सी साइड आहे ती मी बी बार ने इंडिकेट केलाय. आणि ट्रायंगल लॉ आपला काय सांगतो पहा, ए सी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस बी सी बार. ओके, मीन्स ए सी बार मला राईट करताना कसा राईट करता येईल? ए बार प्लस बी बार. ए बी बार मीन्स ए बार आणि बी सी बार मीन्स बी बार. ओके, मीन्स लक्षात ठेवताना इझिली लक्षात ठेवायचं आहे, व्हेक्टर मध्ये ट्रायंगल लॉ ऑफ एडिशन काय सांगतो? ऑदर टू साइडची एडिशन ही थर्ड साइड असते. टू साइडची एडिशन ही काय असते? थर्ड साइड असते. एक साइड मी ए बार ने इंडिकेट केले, एक साइड मी बी बार ने इंडिकेट केले. दोन्ही साइडची एडिशन मीन्स कोणते आहे? थर्ड साइड आहे. इतका इझी काय आहे लक्षात ठेवण्यासाठी आहे आपला ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ काय सांगतो? ए सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार. मीन्स ए सी बार इज इक्वल टू ए बी बार प्लस बी सी बार. मीन्स थर्ड साइड जी आहे ए सी बार हे ऑदर टू साइडच्या काय दाखवले? एडिशन मध्ये दाखवले. हा काय माझा ट्रायंगल लॉ आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला पॅरेललोग्राम लॉ. पॅरेललोग्राम लॉ. ओके, पॅरेललोग्राम लॉ काय सांगतो? ओके, हा पी क्यू आर एस. ओके, देन हा माझा डायगोनल आहे पी आर आणि पी एस. ओके, पी क्यू मी पी बार ने दाखवला, क्यू एस मी कशाने दाखवला? क्यू बार ने दाखवला. ओके, आता पॅरेललोग्राम लॉ कसा लक्षात ठेवायचा पहा. हा पॅरेललोग्राम लॉ आहे, पॅरेललोग्राम आहे पी क्यू आर एस. ओके, त्यातली मी एक साइड घेतली पी क्यू, दुसरी साइड घेतली मी क्यू आर. ओके, पी क्यू मी पी ने दाखवले, क्यू आर मी काय दाखवले? क्यू ने दाखवले. ओके, पहा पी क्यू आणि क्यू आर च्या मध्ये जो डायगोनल आहे तो क्यू एस आहे. डायगोनल आहे तो कोणता आहे? क्यू एस आहे. मग लक्षात ठेवा, डायगोनलच्या ऍडजसेंट टू बाजूंचे ऍडिशन मीन्स डायगोनल राईट करायचा. हा डायगोनल आहे, डायगोनलचे ऍडजसेंट साइड्स कोणते आहेत? पी बार आणि क्यू बार. लक्षात आलं? मीन्स आपला पॅरेललोग्राम लॉ काय सांगतो? डायगोनलच्या ऍडजसेंट साइड्सची ऍडिशन मीन्स डायगोनल असतो. तोच म्हणजे आपला काय झाला? पॅरेललोग्राम लॉ झाला. म्हणजे राईट करताना कसा लिहिणार? क्यू एस बार इज इक्वल टू पी क्यू बार प्लस क्यू आर बार. मीन्स पी बार प्लस क्यू बार. लक्षात आलं? क्यू एस बार इज इक्वल टू पी क्यू बार प्लस क्यू बार. मीन्स डायगोनलच्या ऍडजेसेंट टू बाजूंची काय आहे? ही ऍडिशन आहे. ओके, अशा पद्धतीने ट्रायंगल लॉ आणि कोणता लॉ? पॅरेललोग्राम लॉ काय करायचा? लक्षात ठेवायचा आहे.
टू साइडची ऍडिशन काय असते थर्ड साइड मीन्स ट्रायंगल लॉ आणि डायगोनलच्या ऍडजस्टंट बाजूंची ऍडिशन मीन्स काय असला आपला पॅरलेलोग्राम लॉ. अशी काय फर्स्ट डेफिनेशन स्टडी केली स्केलर वेक्टर मॅग्निट्यूड देन झिरो वेक्टर युनिट वेक्टर को इनिशियल को टर्मिनस इक्वल वेक्टर निगेटिव्ह वेक्टर फ्री वेक्टर कोलिनियर वेक्टर ट्रायंगल लॉ पॅरलेलोग्राम लॉ. ओके लक्षात आलं. नेक्स्ट पहा स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके स्केलर मल्टिप्लिकेशन मीन्स काय फॉर एक्झाम्पल मी वेक्टर घेतला ए बार आणि स्केलर घेतला मी टी घेऊ शकतो के घेऊ शकतो काय घेतलं तरी चालते. मीन्स एक स्केलर आणि एक वेक्टर ह्याचं मल्टिप्लिकेशन इट इज कॉल्ड स्केलर मल्टिप्लिकेशन. के हा माझा काय आहे स्केलर आहे हा वेक्टर काय माझा ए बार. के मीन्स जो काय स्केलर आहे तो कोणताही रिअल नंबर असू शकतो. ओके मग मीन्स काय एक रिअल नंबर आणि एक वेक्टर मल्टिप्लाय असेल इट इज कॉल्ड स्केलर मल्टिप्लिकेशन. मग स्केलर साठी टी के काही यूज केलं तरी चालतंय. वेक्टर कोणता यूज केलाय आपण ए बार. फॉर एक्झाम्पल 3 इंटू ए बार हे स्केलर मल्टिप्लिकेशन झालं. -4 इंटू बी बार हे स्केलर मल्टिप्लिकेशन झालं किंवा 6 इंटू सी बार हे काय आहे स्केलर मल्टिप्लिकेशन आहे. मीन्स वन वेक्टर अँड एक स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये राईट करतो त्याला काय बोलतो आपण स्केलर मल्टिप्लिकेशन. ओके मग वेक्टर मीन्स ए बार बी बार सी बार कोणते यूज करू शकतो. स्केलर साठी आपण के चा यूज करतो टी चा यूज करतो कोणते रिअल नंबर्स काय करतो आपण स्केलर म्हणून यूज करू शकतो. ओके नेक्स्ट आहे आपली सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स. सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्स कसे राईट करता येईल पहा. हा ट्रायंगल घेतला ए बी सी हा ए बार आहे हा बी बार आहे. ए कडून बी कडे डायरेक्शन आहे बी कडून सी कडे डायरेक्शन आहे ए कडून सी कडे डायरेक्शन आहे. तर आपण राईट कसं करतो ए सी बार इज इक्वल टू ए बार प्लस बी बार मीन्स ए बी बार प्लस बी सी बार. ओके मीन्स ए बार प्लस बी बार. ओके आता मी काय केलं ए ला इकडे एक्सटेंड केला बी ला इकडे एक्सटेंड केला. ओके जेवढे इथून बी पासून सी पर्यंतचा डिस्टन्स आहे असं एक्सटेंड न करता मी इकडे असं एक्सटेंड. ओके मग बी पासून सी पर्यंत जेवढा डिस्टन्स आहे तेवढ्याच डिस्टन्सला मी इकडे रोटेट केलं मात्र माझी डायरेक्शन चेंज झाली. माझी डायरेक्शन चेंज झाली तर हा जो बी वेक्टर आहे आणि हे डिस्टन्स सेम असल्यामुळे बी वेक्टरच राईट करू शकतो. पण डायरेक्शन चेंज झाली की मी काय सांगितलं तो वेक्टर कसला तयार होतो निगेटिव्ह वेक्टर तयार होतो. त्यामुळे डायरेक्शन चेंज मीन्स निगेटिव्ह वेक्टर. मी समजा इथं याला नाव दिलं डी. ओके मीन्स मला एडी बार कसा राईट करता येईल पहा बाय युजिंग कोणता ट्रायंगल लॉ. ट्रायंगल लॉ चा यूज केला तर ट्रायंगल लॉ काय सांगतो वन साइड आणि टू साइड दोन्ही साइडची ऍडिशन काय असते थर्ड साइड असते. मग आता इथे बा याची आणि याची ऍडिशन केली तर मला काय मिळणार आहे थर्ड लॉ थर्ड साइड मिळणार आहे. मी राईट करताना मी कसं लिहिणार ए बी बार प्लस बी डी बार इज इक्वल टू ए डी बार. ए डी बार ए कडून डी कडे डायरेक्शन. ओके देन ए बी बार मीन्स ए बार. ओके आणि बी डी बार मीन्स मायनस बी बार. हा माझा झाला सबट्रॅक्शन लॉ. हा कोणता लॉ झाला सबट्रॅक्शन लॉ. लक्षात ठेवायचं डायरेक्शन आपण चेंज केली की तो वेक्टर काय होतो निगेटिव्ह तयार होतो. मीन्स बी डी मीन्स काय राईट करणार मी मायनस बी बार. हा माझा काय आहे सबट्रॅक्शन ऑफ टू वेक्टर्सचा काय माझा लॉ आहे. ओके त्याला आपण असे राईट करू शकतो ए बार प्लस मायनस बी बार असे राईट केलं तरी चालेल. ओके नेक्स्ट आहे ऍडिशन लॉ ऑफ वेक्टर कॅन बी एक्सटेंडेड टू अ पॉलिगॉन. पॉलिगॉन साठी आपला ऍडिशन लॉ कसा असेल पहा. फॉर एक्झाम्पल मी हा पी घेतला इथे क्यू घेतला इथे आर घेतला पी क्यू आर इथे मी एस घेतला पी क्यू आर एस पी क्यू आर एस आणि याला काय घेतले पी क्यू आर एस टी घेतला.
हा सेंटर एस. ओके, हा मी पॉलिगॉन घेतलेला आहे. फॉर एक्झाम्पल घेतलाय PQRST. ओके, PQ साइड मी ए बार ने इंडिकेट केले, QR साइड मी बी बार ने इंडिकेट केले, RS साइड मी सी बार ने केले आणि ST बार मी कशाने केले, टी बार ने केले. ओके, मीन्स बघा इथे सुद्धा PQR चा उल्लेख केला तर हा ट्रायंगल तयार झाला. PQR हा मी इथे पाहिल्यानंतर मला लक्षात काय येतो, हा ट्रायंगल आहे. मग इथे ए बार आणि बी बार आहे, तर थर्ड साइड मी राईट करताना कशी राईट करणार, ह्या दोन्हींची ऍडिशन काय असणार, ट्रायंगल लॉ नुसार थर्ड साइड असणार. लक्षात आलं. PQR मध्ये हा ट्रायंगल नुसार ए बार प्लस बी बार इज इक्वल टू थर्ड साइड. ओके, पुन्हा ऑब्झर्व केलं तर PR आणि S हा सुद्धा ट्रायंगल आहे. PRS सुद्धा काय झाला माझा ट्रायंगल. त्यामध्ये ही एक साइड आणि ही एक साइड, ह्या दोन्हींची मिळून ही थर्ड साइड तयार होईल. मीन्स काय राईट करणार, ए बार प्लस बी बार प्लस सी बार, ही याची आणि याची मिळून थर्ड साइड झाली. मीन्स ट्रायंगल लॉ नुसार काय होईल, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. पुन्हा लास्ट मध्ये ऑब्झर्व केलं तर PST हा सुद्धा ट्रायंगल तयार होतोय. PST सुद्धा ट्रायंगल तयार होतोय. मग त्याची ही साइड आणि ह्या साइडची ऍडिशन केली तर थर्ड साइड. मीन्स ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार. ओके, मीन्स राईट केलं मी ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार. ए बार मीन्स कोणती साइड, PQ, प्लस बी बार मीन्स QR. ओके, प्लस सी बार मीन्स RS. डायरेक्शन मात्र सगळीकडे दाखवता आली पाहिजे आपल्याला. ओके, देन डी बार मीन्स ST. ओके, आता PQ बार प्लस QR बार, PQ बार प्लस QR बार म्हणजेच कोणती, PR बार प्लस RS बार प्लस ST बार. ओके, आता PR प्लस RS बार कुठली, PR प्लस RS मीन्स कोणती, PS बार प्लस ST बार. ओके, देन PS प्लस ST मीन्स कोणती झाली, PT बार. ओके, आणि PT बार म्हणजेच काय आहे, ए बार प्लस बी बार प्लस सी बार प्लस डी बार. लक्षात आलं. अशा पद्धतीने मला पॉलिगॉनल लॉ सुद्धा स्टडी केलेला आहे. ओके, म्हणजे पॉलिगॉन कोणताही 5 साइडेड देतील, 6 साइड देतील, 7 साइड्स आपल्याला पॉलिगॉन देतील आणि त्याच्यानंतर एखादं प्रूफ करायला आपल्याला विचारलं जाईल. 2 मार्क्स 3 मार्क्स साठी एक्झाम्पल आपल्याला याच्यावर पण विचारलं जाईल. ओके, नेक्स्ट आहे प्रॉपर्टीज. फर्स्ट प्रॉपर्टी आहे कम्युलेटिव्ह. काय प्रॉपर्टी आहे, ए बार प्लस बी बार इज इक्वल टू बी बार प्लस ए बार. कम्युलेटिव्ह मीन्स काय, दोन्ही वेक्टरचे ऍडिशन केले, ए बार प्लस बी बार केले काय, बी बार प्लस ए बार केले काय, दोन्ही काय आहे, दोन्ही वेक्टरचे ऍडिशन काय येणार आहे, इक्वलच येणार आहे. इट इज कॉल्ड कम्युलेटिव्ह लॉ. ओके, देन असोसिएटिव्ह लॉ मध्ये बघा 3 वेक्टर आहेत, ए बार प्लस बी बार ब्रॅकेट आहे प्लस सी बार, ए बार प्लस बी बार प्लस सी बार. फर्स्ट ब्रॅकेट ए बार प्लस बी बार ऍडिशन केली, त्यात सी बारचे ऍडिशन आपण केल्यानंतर जे काय लेफ्ट साइड येईल त्यामध्ये बी बार प्लस सी बार आधी ऍड केला आणि देन ए बार ऍड केला तरी सुद्धा काय येणार आहे, इक्वलच येणार आहे. इट इज कॉल्ड असोसिएटिव्ह लॉ. देन 0 बार इज ए additive identity. 0 bar is a additive identity. Then a bar plus 0 bar is equal to 0 bar plus a bar. 0 bar means 0 वेक्टर आहे त्यामध्ये a bar ऍड केला आणि 0 bar मध्ये a bar ऍड केला तर दोन्ही साइडला काय राहणार आहे, a बारच राहणार आहे. ओके, देन मायनस a bar is additive inverse. मायनस a bar ला काय बोलला, additive inverse. देन a bar plus minus a bar is equal to 0 bar means 0 vector. a bar plus minus a bar is equal to 0 bar. Okay, then fifth क्या है, a bar and b bar are vectors and m and n are क्या है, scalars. Okay, then m plus n into a bar is equal to m a bar plus n a bar. Sorry, n a bar. ह्या लॉला काय बोलतात, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, एम ए बार प्लस एन ए बार. ओके, आता इथे दोन वेक्टर घेतलेत, ए बार प्लस बी बार, एम ए बार प्लस एम बी बार. ओके, याला काय बोलतात, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. आता इथे एम इंटू एन इंटू ए बार असेल,
इथे mn चं मल्टिप्लिकेशन केलं काय किंवा m ना आधी मल्टिप्लाय केलं काय आणि n ना आधी मल्टिप्लाय केलं काय, तिन्ही साइड्स काय असणार आहेत, इक्वलच असणार आहेत. का तर m आणि n हे दोन्ही काय आहेत, स्केलर आहेत. ओके, नाव स्केलर कोणतेही असले तरी आपण त्यांना काय करू शकतो, ऍडिशन लॉ नुसार m a बार n a बार अशा पद्धतीने काय करू शकतो, मल्टिप्लाय करू शकतो. ओके, हे सगळे लॉज आहेत. लॉज लक्षात ठेवायचे. फर्स्ट आहे कम्युटेटिव्ह लॉ, सेकंड आहे असोसिएटिव्ह लॉ, थर्ड आहे ऍडिटिव्ह आयडेंटिटी, फोर्थ आहे ऍडिटिव्ह इनव्हर्स, फिफ्थ मध्ये वेक्टर आणि स्केलर साठी आपल्याला दिलाय तो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. ओके, हे सगळे काय आहेत, प्रॉपर्टीज मध्ये लॉज आपण लक्षात ठेवायचे. ओके, काही एक्झाम्पल्स पाहूया आपण आता. फर्स्ट एक्झाम्पल मी इथे घेतलंय बोर्डवर. द वेक्टर a bar is a directed due north and magnitude of a bar is equal to 24. The vector b bar is directed due west and magnitude of b bar is equal to 7. Find magnitude of a bar plus b bar. ओके, इथे मॅग्निट्यूड आपल्याला दिले, a बार 24 दिले, b बार 7 दिले आणि मॅग्निट्यूड ऑफ a बार प्लस b बार आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. आता आपण डेफिनेशन स्टडी केल्या, त्यामध्ये मॅग्निट्यूड पाहिलं. मॅग्निट्यूड मीन्स डिफाइन कसे केलंय, दिलाय लेंथ ऑफ सेगमेंट AB मीन्स मॅग्निट्यूड ऑफ AB बार इज इक्वल टू लेंथ ऑफ AB. ओके, इथे त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, सॉल्व्ह करायचं आहे. ओके, आता वेक्टर A बार जो आहे तो काय सांगितले, डायरेक्टेड टू नॉर्थ. त्याची डायरेक्शन कुठे आहे, ए बारची नॉर्थ कडे आहे. ओके, मीन्स ए बार वेक्टरची मॅग्निट्यूड डायरेक्टेड ड्यू टू नॉर्थ, नॉर्थ कडे डायरेक्शन आहे. ओके, देन काय सांगितलंय, अँड द वेक्टर बी बार इज टू वेस्ट. बी बार वेक्टर हा कुठे आहे, डायरेक्टेड टू वेस्ट. वेस्ट कुठे असते, या साइडला येईल वेस्ट. बी बार वेक्टरचे डायरेक्शन कुठे आहे, वेस्टला आहे. ओके, आता हे दोन्ही जोडले मी. ओके, याला नाव दिलं ए, याला नाव दिलं बी आणि याला नाव दिलं मी सी. ओके, मीन्स ट्रायंगल कोणता तयार झाला, ए बी आणि सी. ए बी ची डायरेक्शन कुठे आहे, नॉर्थला आहे. बीसी ची डायरेक्शन कुठे आहे, वेस्टला आहे. ओके, आता आपल्याला दिलेल्या गोष्टी आपण राईट करूया. सोल्युशन. ओके, आपण ए बी साठी काय म्हणता येईल, ए बार. लेट ए बी बार इज इक्वल टू ए बार अँड बी सी बार इज इक्वल टू b bar. ओके, देन that is magnitude of a bar आपल्याकडे किती दिलाय, 24. मीन्स magnitude of ab bar 24 दिलाय. magnitude of b bar मीन्स magnitude of bc bar किती दिलाय मॅडे, 7. ओके, इथे स्ट्रेट नॉर्थ कडे डायरेक्शन आहे, इकडे स्ट्रेट वेस्ट कडे डायरेक्शन असल्यामुळे इथे काय तयार होईल, 90 डिग्री तयार होईल. मीन्स ट्रायंगल कोणता तयार होतोय, राईट अँगल ट्रायंगल तयार होईल. देअरफॉर ट्रायंगल ABC इज ए राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल. ओके, मग राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण लेंथ काढण्यासाठी आपल्याला AC, आता ट्रायंगल लॉचा यूज केला, ट्रायंगल लॉचा यूज केला तर ए बार ही एक साइड आहे, बी बार ही अनदर साइड आहे. तर ह्या दोन्ही साइडची ऍडिशन म्हणजे कोणती साइड असते, थर्ड साइड असते. ओके, ट्रायंगल लॉ नुसार आपण काय करतो, वन साइड अँड टू साइडची ऍडिशन आपण काय लिहितो, थर्ड साइड लिहितो. मग आता कॅल्क्युलेट काय करायचं आहे मला, ए बार प्लस बी बार ची काय करायची आहे, मॅग्निट्यूड. मीन्स पहिल्यांदा मला थर्ड साइड ए बार प्लस बी बार कॅल्क्युलेट करावं लागेल, देन त्याची काय करावी लागेल, मॅग्निट्यूड. आता मॅग्निट्यूड काढण्यासाठी लेंथ ऑफ आपल्याला मॅग्निट्यूड ऑफ ए बार दिलेला आहे, मॅग्निट्यूड ऑफ बी बार दिलेला आहे. ओके, मीन्स आपल्याला याची लेंथ काढायची झाली तर आपल्याला कोणत्या लॉचा वापर करता येईल, आपण कसे राईट करता येईल, आपल्याला पायथागोरस थेरम नुसार आपण राईट करायला गेलो तर काय करणार, हायपोटेन्यूजचा स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ द ऍडिशन ऑफ अदर टू साइड्स. ओके, हायपोटेन्यूज काय माझा, AC. लेंथ ऑफ AC चा स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ ऑफ AB. लेंथ ऑफ AB ब्रॅकेटचा स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ BC. लेंथ ऑफ BC. लेंथ ऑफ BC.
ओके ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके मग आता मॅग्निट्यूड ए बार मीन्स मी इथे असं राईट करू शकतो लेंथ ऑफ ए बी बार, लेंथ ऑफ ए बी बार आणि मॅग्निट्यूड ऑफ बी बार मीन्स लेंथ ऑफ बी सी बार. ओके मीन्स बा मॅग्निट्यूड ऑफ इथं लेंथ ऑफ ए बी बार मीन्स ए बार किती दिला मॅडम 24 चा स्क्वेअर प्लस लेंथ ऑफ बी सी बार, लेंथ ऑफ बी सी बार किती होईल 7 चा स्क्वेअर. ओके 24 चा स्क्वेअर आणि 7 चा स्क्वेअर यांची टोटल ऍडिशन किती येईल 24 चा स्क्वेअर आणि 7 चा स्क्वेअर चे ऍडिशन 625. ही लेंथ ऑफ काय झाला AC बार ब्रॅकेटचा स्क्वेअर. स्क्वेअर काढून टाकला तर लेंथ ऑफ AC किती होईल, लेंथ ऑफ AC मीन्स किती झाली 25. ओके लेंथ ऑफ AC मीन्स कोणती झाली, लेंथ मीन्स ए बार बी बार झाली आणि ती किती येईल माझी लेंथ ऑफ AC. लेंथ ऑफ AC म्हणजेच काय झाली मॅग्निट्यूड झाली. लेंथ मीन्स मॅग्निट्यूड ए बार प्लस बी बार इज इक्वल टू 25. मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस बी बार मला किती मिळाली 25. इथे कशाला यूज केला आपण पायथागोरस थेरम यूज केला. ओके तेवढ्यासाठी डायग्राम ड्रॉ केली. ए बार ची डायरेक्शन आपल्याला नॉर्थ कडे दाखवली होती, नॉर्थ कडे आपण डायरेक्शन दाखवली याची. ओके याची कुठे दाखवली आपण वेस्ट कडे डायरेक्शन दाखवली. इथे परपेंडिक्युलर तयार झाला त्यामुळे हा राईट अँगल ट्रायंगल तयार होतो, त्यामुळे आपण पायथागोरसचा यूज करून काय केलं मॅग्निट्यूड ऑफ ए बार प्लस बी बार कॅल्क्युलेट केलेला आहे. ओके हे फर्स्ट एक्झाम्पल झालं. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये काय सांगितलंय पहा ए बी सी डी ई एफ इज ए रेग्युलर हेक्सागॉन. हे काय आहे रेग्युलर हेक्सागॉन आहे. शो दॅट ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस ए ई बार प्लस ए एफ बार इज इक्वल टू 6 into AO बार where O is the center of hexagon. O काय आहे सेंटर ऑफ हेक्सागॉन आहे. ओके मीन्स फर्स्ट आपल्या अंडरस्टँडिंग साठी आपण काय करूया हेक्सागॉन ड्रॉ करूया. हेक्सागॉन मीन्स किती 6 साइडेड हेक्सागॉन. ओके हा काय तयार झाला 1 2 3 4 5 6. ओके ए बी सी डी ई एफ. ओके आता पहा डायरेक्शन दाखवताना कुठून कुठे दाखवले ए कडून बी कडे ए बी बार, देन ए कडून सी कडे ए आणि मी सी जॉईन केला ए कडून सी कडे, एडी ए कडून डी कडे ए कडून डी कडे डायरेक्शन दाखवली, देन एई ए कडून ई कडे डायरेक्शन दाखवली. ओके देन एफ डायरेक्शन दाखवून घेतलेले आहेत आणि काय म्हटले ओ इज द सेंटर ऑफ हेक्सागॉन. ओ हा माझा काय इथं सेंटर ऑफ हेक्सागॉन. ओके हेक्सागॉन काढून घेतलेला आहे. हेक्सागॉन असल्यामुळं ए बी आणि ईडी हा पॅरलल साइड्स आहेत, ह्या काय असणार आहेत इक्वल असणार आहेत. ओके एएफ सी डी ह्या सुद्धा पॅरलल साइड्स आहेत, ह्या पण काय इक्वल असणार आहेत. ईएफ बी सी या सुद्धा काय आहे पॅरलल साइड्स आहेत इक्वल असणार. राईट करताना मला काय राईट करता येईल सोल्युशन ए बी सी डी ई एफ इज ए हेक्सागॉन. ओके हेक्सागॉन आहेत मीन्स ए बी बार इज इक्वल टू काय राईट करता येईल ईडी बार. ओके देन ए एफ बार इज इक्वल टू सी डी बार. ओके आणि ई एफ बार किंवा एफ ई बार राईट करतो एफ ई बार इज इक्वल टू बी सी बार. ओके अपोजिट साइड्स काय आहेत इक्वल आहेत. आता मला काय काय यूज करता येईल ए बी बार याची लेफ्ट साइड मी राईट करतो एल एच एस ए बी बार प्लस ए सी बार प्लस ए डी बार प्लस एई बार प्लस एएफ बार. ओके इज इक्वल टू शेवटला राईट साइड काय दाखवायचंय मला 6 एओ बार दाखवायचे. ओके आता पहा ए बी बार इथे आहे. ओके ए बी बार आणि बी सी बार घेतलं तर मला कोणती दाखवता येईल
AC बार दाखवता येईल. ओके, आणि कोणते आहे AB बार आणि AC बार. ओके, AB बार, AC बार, AB बार. AB बारच्या ऐवजी मला इकडे कोणता घेता येईल, ED बार घेता येईल. ओके, AB बारच्या ठिकाणी मी ED बार घेता, किंवा AB बारच्या ठिकाणी मी काय घेता येईल, ED बार घेता येईल. AE बार आणि ED बार. AE आणि AB ह्याला कलेक्ट करतो मी. AE बार आणि AB बार ह्याला कलेक्ट करतो, प्लस AD ऍज इट इज राईट करतो. AC बार आणि AF बार यांना मी कलेक्ट करतो. ओके, आता पहा AE म्हणजे कोणता आहे, AE मीन्स हा झाला. ओके, आणि AB म्हणजे हाच्या ठिकाणी ही पॅरलल आहे. ही पॅरलल असल्यामुळे AB च्या ठिकाणी मला कोणती यूज करता येईल, ED यूज करता येईल. AB च्या ठिकाणी मला कोणती यूज करता येईल, ED यूज करता येईल, ED बार. ओके, ह्यांना नंबर द्या 1 2 3. ओके, इथे मला म्हणता येईल फ्रॉम 1. ओके, देन प्लस AD बार ऍज इट इज राईट करतो, प्लस. ओके, आता बा AC बार कुठे आहे, AC बार प्लस AF प्लस पॅरलल कोणते आहे इकडे, CD. AF च्या ठिकाणी मला काय यूज करता येईल, CD. AF च्या ठिकाणी CD. ओके, आता पहा मी आता कन्सिडर करताना ट्रायंगल कन्सिडर करतोय, AED युजिंग ट्रायंगल लॉ. ओके, आता मी ट्रायंगल कोणता कन्सिडर केलाय, AED. हा ट्रायंगल कन्सिडर केला तर AE प्लस ED बरोबर मला काय लिहिता येईल, AD बरोबर AE प्लस ED. ओके, ट्रायंगल लॉचा यूज करून AED मध्ये AE प्लस ED बरोबर AD मीन्स AE प्लस ED च्या ठिकाणी काय वापरता येईल, AD बार. ओके, देन पुन्हा ट्रायंगल मी कन्सिडर करतो ADC. कोणता ट्रायंगल कन्सिडर केला मी, ADC मध्ये AD प्लस DC किंवा AC प्लस DC बरोबर मला काय राईट करता येईल, AD मीन्स AD बरोबर AC बार प्लस CD बार. AC बार प्लस CD बार बरोबर AD बार. पहा AC बार प्लस CD बार, AC बार प्लस CD बार बरोबर AD बार. ओके, आणि हा मिडलचा AD बार ऍज इट इज. ओके, इथे कोणते स्टेटमेंट वापरलं मी, 1 and 2. इथे 1 and 2 हे कोणत्या स्टेपला वापरलं, ह्या स्टेपला. ओके, AD प्लस AD की झाले 3AD बार. ओके, 3AD बार झालंय, पण मला दाखवायचं काय, 6AO बार. ओके, हा O इथे आहे, हा टोटल AD आहे. AD च्या सेंटर काय आहे, O. सेंटर O आहे मीन्स AO इज इक्वल टू मला कसं राईट करता येईल, AO हा काय आहे, AD च्या निम्मा आहे मीन्स 1/2 AD मीन्स हा 2 इकडे मल्टिप्लाय झाला तर 2 into AO इज इक्वल टू AD मीन्स AD च्या ठिकाणी मला काय रिप्लेस करता येईल, 2 into AO. का तर AO हा काय आहे, AD च्या निम्मा आहे म्हणून काय लिहिलं, AO इज इक्वल टू 1/2 AD. 2 इकडे मल्टिप्लाय झाला, 2 into AO इज इक्वल टू AD. म्हणजे AD च्या ठिकाणी तुम्ही पुट काय करणार, 2 into AO. 2 into 3 मीन्स 6AO. ही काय झाली माझी राईट हँड साइड. अशा पद्धतीने मला काय करता येईल, स्टेटमेंट प्रूव्ह करता येते. राईट हँड साइडला स्टेटमेंट काय 6AO आणि हे 6AO इथे काय होते, प्रूव्ह होते. इथे कोणत्या लॉचा यूज केलाय, फर्स्ट सेकंड एक्झाम्पल मध्ये ट्रायंगल लॉचा यूज करून हे स्टेटमेंट काय झालंय, प्रूव्ह झालंय. फर्स्ट एक्झाम्पल मध्ये पण मी ट्रायंगल लॉचा यूज करून काय केलंय, प्रूव्ह केलंय. एक्झाम्पल सॉल्व्ह केलेलं आहे. त्यामुळे ट्रायंगल लॉ, पॅरलोग्राम लॉ हे दोन्ही महत्वाचे आहेत. मॅग्निट्यूड महत्वाचे आहे. अशा पद्धतीने काय करायचे, आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे 2 किंवा 3 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला हे एक्झाम्पल्स काय केले जातात, विचारले जातात.